हाय फ्रेंड्स, तर स्वागत करते मी तुमचं माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आपण बघणार आहोत बारीक मेथी कशी करायची। गावाला याला दोन पानावरची मेथी देखील बोलतात, तर इकडं बारीक मेथीच शक्यतो बोलतात। तर इथं खूप अशी लूज भाजी असते किंवा त्याच्यामुळे देखील खूप पातळ असतात आणि भाजी खूप कोवळी असते। तर इथं मी एक पेंडी सोडून घेतलेली आहे, 6 ते 7 पेंड्या होत्या। तर त्याच्या ज्या मुळ्या आहेत ते मी बाजूला कट केलेले आहेत आणि एका भाजीच्या पेंडीच्या 2च तुकडे केलेले आहेत, जेणेकरून एका साईडला पानं आणि एका साईडला जे आपण देठं वगैरे बोलतो तर तशाच प्रकारे ही देखील भाजी मी स्वच्छ अशी करून घेणार आहे। आणि अगोदर निवडून घ्यावी लागते, कारण जेणेकरून गारगोटीचे खडे किंवा मातीचे खडे देखील असू शकतात यात, कारण हे अशा गाळ किंवा गाळाच्या ज्या ठिकाणी असते तशाच ठिकाणी या भाज्या येतात किंवा तिथूनच मार्केटमध्ये येतात। तर त्यासाठी सगळ्या भाज्या मी अशा चिरून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मी चाळणीत डिशमधून चाळणीत घेतलेली होती। आणि चाळणीत यासाठी घेतलेली होती जेणेकरून 5 ते 6 पाण्याने मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली होती आणि निथळण्यासाठी ठेवलेली होती। तर बाकीची तयारी करेपर्यंत बऱ्यापैकी त्यातलं पाणी निथळून जाईल, तर त्या उद्देशाने मी तिथं भाजी ठेवलेली होती चाळणीत। तर मी इथं भाजीची पूर्वतयारी करत आहे। भाजीसाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून, इथं लसूण चिरून घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा देखील घेतलेला आहे। कांदा बारीक कट करून घेणार आहे। ओल्या नारळाचं विशेष म्हणजे ओल्या नारळाचाच या भाजीचा जास्त उपयोग होतो, कारण ही भाजी ओल्या नारळाच्या ह्याच्यातच खूप छान अशी होते आणि चवीला एकदम छान अशी लागते। सिंपल रेसिपी आहे, एवढी काही हार्ड नाही आहे। तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा। जरी गावाला असेल किंवा 2 पानावरची मेथी असते ती देखील तुम्ही जे आपल्या रानात वगैरे येते तर ती पण भाजी नक्की थोडीशी कडवट लागते पण चव बेस्ट असते। तर मी इथं लसूण टाकलेला होता आणि तेलामध्ये लसूण फ्राय करून घेणार होते। तर इथं माझा लसूण फ्राय करून झालेला होता आणि त्यानंतर मी बारीक करून कट करून घेतलेला जो कांदा होता तो देखील टाकलेला होता। कांद्याला जास्त लालसर करून द्यायचा नाही किंवा करपवायचा देखील नाही, फक्त कलर चेंज होईपर्यंत, कलर ट्रान्सफर होईपर्यंतच तो भाजून घ्यायचा तेलात, जेणेकरून किंवा तो मऊ पडला पाहिजे। आणि त्यानंतर मी मिरच्या देखील घालून घेतलेल्या होत्या, मिरच्या आणि हे सगळं एकत्र केलेलं होतं। इथं माझा कांदा मऊ पडलेला आहे, थोडासा ब्राऊन कलर दिसत आहे आणि त्यानंतर मी यात हळद टाकून घेतलेली आहे। हे सगळं मी एकत्र मिक्स करत आहे आणि त्यानंतर मी जो खोबऱ्याचा खीस केलेला होता किंवा खिसणीने जे बारीक खिसून घेतलेलं होतं तर ते देखील मी त्यात ॲड केलेलं। आणि माझी प्रत्येक भाजीत हळद असते, असं नाही की ठराविक भाज्यातच असते किंवा मोजक्याच, तर मी प्रत्येक भाजीत हळद यूज करते, कारण हळदीने हलकासा कलर खूप छान येतो त्यासाठी। तर मी इथं सगळं मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर मी जी निथळलेली भाजी होती ती देखील घालून घेतली यात आणि हे सगळं मी एकत्र करत आहे, जेणेकरून भाजीला तिखट किंवा मीठ सगळीकडे लागलं जावं त्यासाठी। आणि ही भाजी जास्त काही टाईम लागत नाही, 5 ते 10 मिनटात शिजते, कारण ही खूपच अशी कोवळी आहे, बघू शकता। तर ही भाजी एकत्र केल्यानंतर मी जरासं झाकण ठेवलं 4 ते 5 मिनटं आणि 4 ते 5 मिनटांनी परत बघितलं तर भाजी ऑलरेडी शिजलेली होती, कारण जसं की मी बोलले होते भाजी एकदम कोवळी होती त्याचप्रकारे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करून बघा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।